कंबर धुतली हो सासऱ्याची. सिद्धांत सांगू. अयर महाराज सासऱ्याने विचारलं, सुनबाई एक बोलू तुला. स्त्री ही तीनच पुरुषाची कंबर धुत असते, एक मुलाची धुत असते, एक नवऱ्याची धुत असते आणि एक बापाची धुत असते. मुलीनं बापाची कंबर धुणं काही पाप नाही, मुलाची कंबर ताई धुतच असते, नवऱ्याची धुणं काही पाप नाही. पण सासऱ्याची कंबर तुला लाज वाटली नाही, तुला मळमळ झालं नाही, तुला चिळस वाटली नाही, मी सून आहे असा काही भाव वाटला नाही. गालातली गालात हसली आणि सासऱ्याला सांगितलं, मामांजी कंबर धुवायच्या अगोदर तुम्हाला सासराच म्हणत होते, म्हणजे मामांजी म्हणत होते, आणि कंबर धुणं झाल्यावरही तुम्हाला मामांजी म्हणजे सासराच म्हणत होते, पण कंबर धुस तर तुम्हाला सासरा म्हणलेत नाही, तुम्हाला बाप समजिलं, तुम्हाला बाप समजिलं. मी नुसते एका कोटीवारीचं पुण्य सांगितलं तुम्हाला नाही का. सासऱ्याला सासूला आदरानं भाकरी देणाऱ्या सुनाला 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केलेलं पुण्य. हा चिल्लर शब्द आहे, चिल्लर चिल्लर शब्द आहे, पुण्यच मोजता येत नाही. सासऱ्याची जीवनात एकदा कंबर धुतली, इथं कोणाही बसलेल्या माणसाला 5 लाख रुपये पट्टी करून देतो, त्यानं महिनाभर लुगडं नेसून तालुक्यात फिरायचं. माझ्याकडे पैसे नाहीत, मी काय तुमच्याच परिसरात भीक मागलं तुम्हाला देईल. हाय कोणी तयार? 10 लाख. घरात नाही लुगडं नेसायचा, तालुक्यात फिरावं लागेल लुगडं नेसून. आहे का भाऊ तयार कोणी? संजित शेठ आहे का भाऊ? आहे कोणी तयार? नाही. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात. 27 दिवस लुगडं नेसला सासऱ्याची कंबर धुणाऱ्या बाईच्या साड्या धुण्यासाठी. मी तर चिल्लर पुण्य सांगितलं तुम्हाला, चिल्लर. मग आपल्या घरात आपण चांगलं वागतो का? हे देवाचं भजन केल्याचं पुण्य आहे. आपलं नेमकं काय झालं? आपण घरातल्या लोकांशी भांडतो ना, हरिपाठ सगळे पाठ करायला. घरातल्या लोकांना नीट बोलायचं नाही, तुळशीला इडे घालायली, महादेवाला पाणी पहाटे 4लाच घालायली, सर्दी होईन त्याला, जरा कमी पाणी टाक. घरातल्या लोकांना नीट बोलून आणि पांडुरंगाला मुंजुळा वाहली, काय का ते मान्य कसा करील तो? अद्याप नाही. ऐकायची धड नाही, तयाची परत्र पुसाची काही. जे रक्ताच्या नात्यात नीट वागू शकत नाहीत ते स्वर्गात नेण्याच्या लायकीचे असतात का? नाही. आदर करणं महत्वाचं आहे. काय सांगत होतो? भोगीचा दिवस आहे, संक्रांत. मालकाच्या सानिध्यात बसली. धनी इथपर्यंत आलतो ना, धनी शब्द वापरला होता. धनी 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 धनी. काय ग, उद्या मकर संक्रांत आहे. हो ग. संक्रांतीचा पर्व काळ कधी हो? पहाटेच्या 4:30 वाजल्यापासून तर दुपारी 2:30 वाजेपर्यंत संक्रांतीचा पर्व काळ आहे. गुणगायीनं आवडी याच्यावर सांगतोय. देवाचं आवडीनं भजन केल्याची ताकद काय? तू खबर आहे का मागतात देवाला? सकाळच्या 4:30 वाजल्यापासून तर दुपारच्या 2:30 वाजेपर्यंत संक्रांतीचा पर्व काळ आहे. तू वाण देण्यासाठी जाऊ शकते. बाई पहाटे उठल्या, लवकर स्नान केलं आणि 4:45 वाजता मंदिरात वाण देऊन घरी परत आल्या. मालकाने विचारलं, का गेली एवढ्या सकाळी? काही नाही गेले, लवकर जाग आली, स्नान आटपलं आणि वाण देऊन आले. मालक होते, त्यांच्या लक्षात आलं असेल का गेली असेल म्हणून. पण संक्रांतीच्या दिवशी दुपारची वेळ आहे. त्या छोट्याशा पर्णकुटीमध्ये एका लाकडाला टेकन देऊन ती आई बसलेली आहे. तिचा चिमुकला मुलगा तिच्या पुढे बसलेला आहे. आणि बसलेला असताना आईला एकांतात विचारलं, आई विचारू का गे? काय तो बाबांनी तुला सांगितलं होतं सकाळच्या 4:30 वाजल्यापासनं तर 2:30 वाजेपर्यंत दुपारी संक्रांतीचा पर्व काळे वाण आहे, आणि तू फार अंधारात गेलीस गाई. एवढ्या अंधारात? शिवाय एकटी गेलीस ग तू? आई, संक्रांतीच्या दिवशी बायका नटून मंदिरात जातात ग, साड्या घालतात, नव्या नव्या दागदागिने घालतात. नसू दे आपल्याकडे दागिने, पण एकही बाई अंधारात गेली नाही. तू एकटी अंधारात का गेली ग? जाऊ दे ना बाळा, जाऊ दे, गेले. महाराज, मुलगा दुरून बोलत होता. मुलगाच होता. दुरून बोलणारा मुलगा जवळ आला, आईला प्रणाम केला ना. आईला विचारलं, माय मी तर फारसा काही मोठा नाही, पण आतापर्यंत तुला दुःख होईल असं वागलो नाही. मग तुला दुःख होत नाही असं जर वागलो नसेल तर एवढ्या सदाचारी मुलाला उत्तर फेकाफेकीचं का देते तू? मला इच्छा आहे तुझं उत्तर मला खरं मिळावं. तू अंधारात का गेली? दागिने नसू दे ग,
सगळ्याच बायकांना दागिने असतात असा विषय नाही काही, पण बऱ्यापैकी बायका उजाड्याच्या नंतर मोठ्या सन्मानानं 4-2 जणी मिळून वाण देण्यासाठी जातात. तू एकटी गेलीस. मुलाला हृदयाशी धरलं आणि हुंदका दिला. तिला उचंबळून आलं. मुलाने आईच्या चेहऱ्याकडे बघितलं. तिचा चेहरा लालबुंद झालेला होता, रागानं नाही. तिच्या डोळ्याच्या कडा लाल झाल्या, ओल्या झाल्या आणि खळाखळा पाणी येत होतं. मुलाला हृदयाशी धरलं, सांगितलं, बाळा दागिने नसू दे रे, साडी नवी नसू दे, पैठणी नसू दे, पितांबर नसू दे, बनारस नसू दे, साधी साडी असू दे, मला साधी जरी साडी असेल जुनी तरी पण ती फाटकी आहे रे. आणि शिवाय ती दोन्ही जन्नूवर फाटलेली, मांडीवर फाटलेली आहे. मुलानं दुसरा प्रश्न केला, आई दोन्ही जन्नूवर फाटलेली भाग आला असेल तर तू साडी उलटी नेसली असली तर फाटकं मिऱ्यामध्ये गेलं असतं, मिऱ्या घालण्यामध्ये गेलं असतं. आईनं उत्तर दिलं, बाळा कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर सौभाग्यवती स्त्रीनं उलट पातळ नेसायचं नसतं. गरिबी आली तरी पदराकूनच शिवून नेसायचं, पण उलट नेसायचं नसतं. मुलाला सांगितलं, बाळा मांडीवरती छिद्र साडीला होते, पातळाला होते. आणि भर लोकांमध्ये, बायकांमध्ये, माणसांमध्ये जरी जायचं नसेल तर बायकांमध्ये तुझ्या आईच्या मांडीवरची फाटकी साडी बायकांनी पाहणं तुझ्या बाबाची लाज जाते. तो का म्हणे नग्न बाज, तरी ती लाज स्वामीची. महाराज पत्नीचं पातळ फाटल्याच्या नंतर त्याची लाज, नवऱ्याची लाज जात असते, त्याची प्रतिष्ठा नदीला जात असते. बाळा तुझ्या बाबांचं माझ्या कपाळाच्या मालकाचा अपमान होऊ नये याच्याकरता मी अंधारात वाण देऊन आले. गरिबी किती असेल माझ्या माईनं त्या बाईची. तिला संक्रांतीच्या दिवशी सुद्धा चांगली साडी भारीची सोडून द्यावं, पण फाटकी नसणारी साडी तिला नेसायला नव्हती, मांडीवर फाटकी होती. काय परिस्थिती नाजूक असेल. तिच्या मालकाला जे धोतर होतं का त्याला बऱ्यापैकी गाठी होत्या. त्या बाईची जाऊ सांगू किती श्रीमंत होती. त्या बाईची जाऊ त्या काळामध्ये द्वापार युगामध्ये संक्रांतीच्या दिवशी वाण देत असताना नेसलेल्या साडीला हिरे होते, हिरे पदराला, हिरे होते पदराला. एवढी श्रीमंत तिची सख्खी जाऊ, सख्या दिराची बायको, लहान्या भावाची बायको, पदराला हिरे, आणि मोठ्या भावाच्या पत्नीला संक्रांतीच्या दिवशी फाटकी साडी आहे. परिणाम सांगू कशाचा. जिच्या साडीला हिरेत तिचा नवरा भंगिऱ्याचे बुट उचलीत होता, पानछटाईचे बुट चाटीत होता. म्हणून मिळालेल्या पैशावर भौतिक गरजा भागवत होता. आणि हिचे मालक पंढरपुरातल्या मालकाचं भजन करत होते. पंढरपुरातल्या मालकाचं. संक्रांतीच्या दिवशी मंदिरात न दिसल्यामुळं 1-2 दिवसाला स्वतः समुद्राच्या तीरावर धुणं धुत असताना पाहिलं. त्या गावाचं नाव आहे पोरबंदर. पाहिलं धुणं धुत असताना. आता हिच्याकडे धुण्याला बाया होत्या, पण तिला लाज वाटली होती. जावेच्या घरी झोपड्यात कसं भेटायला जा, म्हणून सहज समुद्राकडे गेले. आणि किनाऱ्याला उतरल्याच्या नंतर विचारलं, ताईसाहेब तुम्हाला एक सांगू, उद्यापासून तुमच्या मालकाला सांगा आमचे मालक ज्यांचं भजन करते त्यांचं भजन करा. भजन म्हणजे स्तुतीपाठक होता तो, स्तुतीपाठक एका राजाचा स्तुतीपाठक. तिनं सांगितलं, हळदीच्या अंगानं ज्या दिवसपासून मी या घरात आले आणि घरातला शेर ओलांडलं, माप ओलांडलं, गुणगाईन आवडी याच्यावर सांगतोय, त्या दिवसपासून मालकानं सांगितलेलं ऐकावा असं मी ठरवलंय. मी सांगितलेलं मालकाला ऐकावा असं माझ्या जीवनात नाही. तिनं सांगितलं तुम्ही मरताल पण ऐकणार नाही. तिनं सांगितलं जीव गेला तरी हरकत नाही, पण भजन पंढरपुरातल्या मालकाचंच करणार. एक वाक्य सांगू, कायावृधो यति अंबरायाम, कायावरुता यति अंबरा नैवायाम तरुपर्णेषु, निशियाम यभारेषु दिनत्रय त्यागेषु.
याचा अर्थ खाली येऊन सांगतो. या शरीरावर अंबर, काया म्हणजे शरीर, अंबर म्हणजे वस्त्र. वस्त्र घालायला जर नाही मिळालं तर दिवसा फिरता येणार नाही. याच्याकरता दिवसा घरात बस जाऊ, रात्री फिरत जाऊ. आणि दुसरा एक मुद्दा, तरुयाम पर्णेशू, झाडाची पानं अंगाला लावून राहू, पण कोणाचं भजन करणार नाहीत. भजन त्याचंच करू, त्याचंच करू. ती म्हणली तुम्ही असेचे, तुमचे नशीब. काय बाई आमचं नशीब फुटका असू दे, असू दे, पण नाही, मी मालकाला म्हणणार नाही, त्याच्यापेक्षा मीच करणार नाही दुसऱ्याचं भजन. कोणाची स्तुती नका करू, नरस्तुती माझी परिसावी विनंती. महाराज चांगल्या चांगल्या लोकांना सांगितलंय, ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण. पाय धरून सांगितलंय, पाय धरतोय तुमचे पाय, नका करू नरस्तुती. तिने सांगितलं नाही करणार, नाही नाही करणार. तिने सांगितलं नका करू, मरा असंच. असं म्हणल्यावर कालांतरानं हिचे मालक ज्या राजाची स्तुती करत होते ते राजेच मेलं, मारलं, परचक्र आलं, संपत्ती लुटून नेली, हिचंही सगळं लुटून नेलं. कुठं बसली माहिती आता ही नंतर? जगदंबेच्या मंदिरात. जगदंबेच्या मंदिरात. आणि जिच्या अंगावर संक्रांतीच्या दिवशी साडी नव्हती, तिची परिस्थिती सांगून काय झाली? पंढरपुरातले मालक एके दिवशी झोपेतून रात्री उठले. आईसाहेब बसलेल्या होत्या. देवाच्या अंगाला थोडासा स्वेद म्हणजे घाम आलेला होता. आईसाहेबांनी आपदागिरी वारली. देवाचा घाम कमी होत नव्हता. भगवान काय चिंता आहे, काय नाही ग लक्ष्मी, माझा एक वारकरी जीवनभर भजन करतोय ग, त्याच्या संसाराची परवड पाहा वाटत नाही, फार परिस्थिती नाजूक आहे त्याची, बघा वाटत नाही ग. कालच्या 15 दिवसात आलेल्या संक्रांतीच्या दिवशी त्याच्या पत्नीला अंधारात वाण द्यावं लागलं ग. मला बघावं असं वाटत नाही त्याचं. मला करणं काहीतरी, त्याचाच विचार करतो. आणि मध्यरात्रीला एक कलेचं दैवत विश्वकर्मा महाराजाला आमंत्रित केलं आणि विश्वकर्मा महाराजाला आमंत्रित करून भगवंताच्या सासरवाडीतून द्रव्य आलतं. देवाला श्रीमंतक नावाचा मनीन सासरवाडीतून आलता. 26,666 तोळे 8 मासे, याचा एक भार गुणिले 8, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणारा मनी पंढरपुरातल्या मालकाला सत्रजित नावाच्या राजाची सत्यभामा नावाची कन्या, ही मागच्या जन्मात कोण होती सांगता येईल? चंद्रसेना. विठाला विठाला विठाला. आणि या सत्रजित राजाकडनं प्राप्त झालेला तो मणी 22.25 क्विंटल सोनं देणारा. काशीत आणणं सत्र केलं, अक्रूर घाट बांधला, अक्रूर घाटावर एका लिंगाची स्थापना केली, त्याला अक्रूरेश्वर लिंग म्हणतात. तीर्थाचा जीर्णोद्धार केला, मणिकर्णिका तीर्थ नाव पुढे प्राप्त झालं. असा मग कालांतरानं ते भांडारगृहात सोनं साठवलं आणि पंढरपुरातल्या मालकाने विश्वकर्मा महाराजांना सांगितलं, एका निष्ठावंत वारकऱ्याने जीवनभर भजन केलंय, त्याचं गाव सोन्याचं करा. त्याचं गाव सोन्याचं, गाव पूर्ण सोन्याचं केलं. गाव सोन्याचं केल्याच्या नंतर काही सोनं उरलं, काय करावं? काय नाही म्हणले, एका निष्ठावंत वारकऱ्याला दिले, वापस आणू नका, त्याचा मसनवाटा सोन्याचा करा. मसनवाटा सोन्याचा. कुबेराला गाव सोन्याचं आहे, मसनवाटा मातुड्याचा आहे. रावणाला गाव सोन्याचं आहे, मसनवाटा मातुड्याचा आहे. आणि वारकऱ्याला गाव सोन्याचं आहे आणि मसनवाटा सोन्याचा आहे. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. शुद्ध भाव देखोनिया गाव स्वर्णाचा दिला गा. पोहे निमित्त घातले बरं का, निमित्त घातले. पोह्यानं जर गाव सोन्याचा झाला असता तर मी तर 5-50 ट्रक पोहे वाटीन ना, बंधी रेल्वे वाटीन पोह्याची. कसं होईन गाव सोन्याचं? त्यासाठी भाव लागन, भाव. दृष्टांत संपला. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय विटेवरच्या मालकाला विचारतात, देवा अरे ज्याच्या पत्नीला संक्रांतीच्या दिवशी साडी नेसण्यासाठी नाही, रामदेवाला पूजेचं आमंत्रण आलतं. एका श्रीमंत घरी एका मुलाचं लग्न झालं आणि त्या लग्नातल्या सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी सुदामदेवाला आमंत्रण आलं. तर सुदामदेव गेले नाही. मुलानं विचारलं, बाबा तुम्ही जर गेले असते तर आपल्याला थोडेसे तांदूळ आले असते वरुणाच्या खालचे. वरुणाच्या खालचे म्हणजे कळतात का? तांब्या टेकतात का, तांब्याच्या खाली जे तांदूळ असतात त्या तांब्याला वरुण म्हणतात. आणि ते तांदूळ किंवा गहू ते पूजा करणाऱ्याला असतात.
तर आपण त्या तांदळाची आंबील 2 दिवस पेली असती. तर वडिलांनी मुलाला सांगितलं, बाळा सत्यनारायण सामान्य माणसाच्या मुलाचा असता तो गेलो असतो, पण फार श्रीमंताच्या मुलाचा होता रे. पाहुणे राहुणे महिला श्रीमंत आणि एवढ्या मोठ्या श्रीमंत लोक आहेत, आपली काय अवेलणार आहे. त्याच्यापेक्षा नाही गेलेलं बरं. आपण पाणी पिऊ रे, पाणी पिऊ, मिठाचा खडा चोखून राहू. पण नकोय महाराज, इतकी परिस्थिती. 18 विश्व दारिद्र्य, 18 विश्व दारिद्र्य, 18 विश्व दारिद्र्य. मग एवढी मोठी परिस्थिती द्या सुदामदेवाची. आणि त्या सुदामदेवाला गाव तर सोन्याचं दिलंच, मशानभूमी पण सोन्याची. कारण काय? ब्रह्मांडाचे मालक खाली उतरले आणि तुकोबारायाच्या गळ्याला मिठी मारली आणि मानावर मान टाकून देऊन रडू लागले. आणि देवानं तुकोबारायाला सांगितलं, तुकोबाराय माझ्या आवडीनं भजन केलं त्यानं. मग देवा आवडीनं भजन करणाऱ्या तुकोबारायानं, आवडीनं भजन करणाऱ्या सुदामदेवाचं, आवडीनं गुण गाणे म्हणजे भजन करणे, आवडीनं गुण गाणाऱ्या सुदामदेवाला संध्याकाळचं खाण्याचं नव्हतं, तर गाव सोन्याचं देऊन मशानभूमी सुद्धा सोन्याची दिलीच. इतका आवडीनं गुण गाण्यात एवढी ताकद आहे, तर मग मला तरी दुसरं काय करायचं, मी सुद्धा तेच करीन. म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात म्हणतात, गुण गाये गायेना आवडी, गुण 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 गायेना आवडे. माझी 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 सर्व गोडे गुण गाई आवडी, गुण गाई आवडे, गुण गाई आवडी, गुण गाई आवडे. माझे 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 सर्व गाणे गुण गाये नावडे, गुण गाये नावडे, गुण गाये नावडे, गुण गाये नावडे. काय गुण गाण्याची ताकद कळाली. कशाने प्राप्त झालं असतं एवढं वैभव? फक्त भजनाची ताकद आहे. एवढी मोठी शक्ती भजनात आहे. तुकोबारायाच्या करता म्हणतात, देवा मी आवडीनं फक्त तुझं गुण गाईल, याच्या व्यतिरिक्त काही नकोय देवा, फक्त आवडीनं गुण गाईल. काय शक्ती गुण गाण्याची. प्रभू रामचंद्र वनवासात होते. वनवासात असताना माझ्या माईंनं तुमच्यातल्या एका सामान्य स्त्रीनं प्रभू रामचंद्राला हाक मारली आणि प्रभू रामचंद्र तिच्यापर्यंत पोहोचले. त्या बाईचं कुळ काय असेल ते जाऊ द्या, पण त्या कुळातली लोक काम काय करत होती? लाहोरं, ससे, चित्र, रानडुकर, पशु पक्षी मारून उपजीविका करणारं कुटुंब, कुळ. आणि त्या कुळात जन्माला आली तुमच्यातली एक मानवी स्त्री. त्यागावर आरूढ होती. मुनिश्री मतंगाचं दर्शन झालं, स्वच्छतेचा वसा घेतला. शासन आता सांगते एक पाऊल स्वच्छतेचा, असंच काहीतरी असतं शासनाचं. आपला परिसर स्वच्छ करा,
आता सांगते शासन. त्रेतायुगात स्वच्छतेचा संदेश दिला एका भिल्ल कुळातल्या बाईनं, लाहोर सशी रानडुकर धरणाऱ्याच्या कुळातल्या पोरीनं. तिचं नाव होतं शबरी. आणि कलियुगात स्वच्छतेचा संदेश दिला मंगळवेढ्याचे मालक श्रीमंत श्री संत चोखोबाराय. स्वच्छतेचा संदेश त्यांनी दिला. आशीर्वाद प्राप्त झाला. ए माय भजन करीत राह. काय भजन केलं? फक्त रामनामाचं, रामकृष्ण नामाचं भजन केलं. रामनामाचं जीवनभर भजन, जीवनभर भजन. आला भेटील देव महाराज. देव भेटीला आला. देव भेटीला आल्याच्या नंतर देवाची काय पूजा करू? काय पूजा करू? काय हे का तुमच्या आमच्यासारखं थोडंच काम होतं. शेजारणीनं झाड लावलं आणि ती उठायच्या आधी तिनं फुलं तोडली. शेळीचाच दुसरा अवतार. म्हणजे पाणी तिनं घातलं, हिनं फुलं तोडली. चोर सोसायटीचे अध्यक्ष. दुसरी शेपुडीत न. शेळ्याला कळत नाही. शेळत तुळस खाती, काही खाती. शेळीला कळत असतं काय? चोरून फुलं देवाला व्हायला पावत असतात का? देवाच्या अंगावर दगड टाकले इतकं पाप लागत असतं. कोण सांगितलं तुम्हाला दुसरे फुलं चोरायचे देवाला व्हायचे? आगाऊपणा करायचं नाही इथून पुढे असा. काय पूजा करू देवाची? काय 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 पूजा करू? पाण्याचा माठ होता पर्णकुटीत झोपडीत. त्या पाण्याच्या माठातले आता तिच्याकडे तांबे आणि तीन कशाचं धातूचं मातीचंच गाडग. त्याच्यात पाणी घेतलं आणि विचार केला, देव हे रस्त्यानं बिना चप्पलचे चलत आलेत आणि काम करून आलेल्या माणसाला कोमट पाण्यानं हातपाय धुतले की त्याचा शीन भाग जात असतो. म्हणून बऱ्यापैकी शहाण्या बायका नवरा शेतातून आल्यावर बकेटभर पाणी गरम ठेवत होत्या. बऱ्यापैकी शहाण्या, उचकाण्या नाही. मी शहाण्या म्हणालो. शहाण्या उचकाण्या नसतात. उचकाण्याचं काही खरं नसतंय. आमच्या मित्राकडे जेवायला गेलो तर जेवायला गेल्यावर ते म्हणलं, महाराज काय करायचं जेवायला? तर म्हणलं काय नाही, पिठलं आणि भाकरी करा. हो, माझी पाकशास्त्रात PhD झाली महाराज. म्हणलं बाई दटवायली काऊन तू? माझ्यापेक्षा लहान होता तो, त्याच्यामुळे मी तिला आरोतुरच बोललो. म्हणलं तुम्हाला दटवायली कशा करता? नाही म्हणे तुम्हाला कसं कळत नाही हो मग महाराज, माझी पाकशास्त्रात PhD झाली आणि तुम्ही पिठलं भाकरी मागता. मी म्हणलं अगं मला दुसरं चालत नाही काही, मला पिठलं भाकरी आवडती ना. तुझी PhD झाली म्हणल्यावर तुला पिठलं भाकरी? मला काही पण येत नाही, पिठलं भाकरी काय? म्हणलं मग कर. भाकर तर केली भारताचा नकाशा. केलीच असते एक गोड. पिठल्यातले गोळे अर्धा तास हाटीत होती पण गोळे फुटत नाहीत. म्हणलं आता काडीन फुटत नाही, पायानं हाटू नको. आणि तिची पाकशास्त्रात PhD झाली. हिला ज्यानं PhD पदवी दिली का त्याला नदीला हाणायला पाहिजे होतं. जिला पिठल्यातले गोळे फुटत नव्हतं तिला PhD पदवी द्यायला रुमण्यानं हाणायला पाहिजे होतं त्याला. रुमण्याने ह्या आशयाचाच उता आला हो जास्त. जेवायला बसलो. म्हणलं जाऊ द्या, भाकरी कशी जरी केली तर भाजली चांगली होती. मला बंदी तर खाचीच नव्हती, मोडूनच खाची होती ना. पण भाकरी मोडताना तुटच न, आणि तुटली कोणती कोणतं तिचा तुकडात निघणं. म्हणजे एका भाकरीत 14 केस निघले. मी एके दिवशी सहज म्हणलं, अरे श्याम, हे श्याम, तुझ्याकडं जीवनात कधी एकदा जेवायला आलो तर एका भाकरीत 14 केस. तुला माहित नाही म्हणे बाळू, माझ्या बायकोला राहाचा लय नाद आहे, टापटीप राहते ती. म्हणलं मग भाकरी करताना बी डोस काहीच रीती का? हा, एका भाकरीत 14 केस निघले म्हणलं, भाकरी करताना डोस कर. वा 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 वा, धन्य. काय नाही महाराज, काय त्याच्यात काय एवढं असतंय, संसार येते. म्हणलं हो, आम्ही बी लग्न बायासोबतच केलेत ना. हो, आम्ही काय शेळ्या संघ वाघारी संघ थोडीच लग्न केलीत. म्हणलं नाही म्हणे महाराज, तुम्हाला काय सांगायचं? म्हणलं मला काय सांगू तू, मी का संन्यासी का? माझं लग्न झालेलं आहे ना. नाही काय काय असे दाबून नेते. काय करते नाही नेऊन उचकाण्याला माणसं बेजार असते. ज्याच्या जीवनात बायको उचकानी भेटली का त्याला बंगल्यात मसन वाटा असतो, आणि ज्याच्या जीवनात बायको सात्विक भेटली का त्याला जंगलात पण स्वर्ग असते. हो, इथं बसल्या बसल्या कळतंय नवऱ्याला खालीवरी कोण बोलतात. तुम्ही 5 जणी उभ्या राहा, पटकन उभ्या राहा. तुम्ही मला नाव सांगणार आहे मी, माग पाऊत नकोय बाई, उभी राय. तू नवऱ्याला शिवी देतीस, हार तुर बोलतीस, मला टकटक दिसायलीस चुडेलीन दिसल्यावानी.
पण गाव सामायिक सप्ताह असतात, तुम्हाला उभं केलं असतं. आता हे कसं आहे, हे विश्वनाथ भाऊचं नाव जाईल. पुन्हा लोक म्हणतील तुम्ही महाराज आणलाच काऊन होता, आम्हाला कीर्तनात त्यानं उभंच काऊन केलं. पण तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे, उद्यापासून नवऱ्याला आरतुर बोल नका. तुम्हाला मी चौघीला पाहिलं, पण मला पुन्हा 25-25 जणी दिसल्या काचाटल्या ना, त्याला वाटलं आपलं बी नाव घेतो काय. मला लगेच कळाल्या, या माय गोळ्या थोड्या संपल्या. मला पाहिल्या कळतं, चेहरा पाहिल्या. एखाद्या कोपऱ्यात आहेत दोघी तिघी जणी, टकटक दिसायला, टकटक. घाम येऊच नका, मरण एखादी. काय तुम्ही 100-200 कीर्तनकार वांगे चिरून भाजी करून खाल्ले तरी काय पुण्य भेटन तुम्हाला. नवऱ्याला खालीवरी बोलवतो तुम्ही. ज्याच्या जीवनात पत्नी सात्विक, त्याचं जीवन गोड राजीव. गोड 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 गोड. काय बाई होती. गरम पाणी आता कुठून, म्हणून स्फटिकाच्या शिळेवर रामचंद्र बसले. गुण गाई नावडिया, देवाचं गुण गाण्यात ताकद काय. वेळेच्या पुढे मिनिटभर जाणार नाही, आत अर्ध्या सेकंदानं पण सोडणार नाही. आपल्या वेळेत मापात पाप नसावा. श्रद्धेनं कार्यक्रम केला एवढा मोठा, कशाला त्याच्यात आगावपणा करायचा. बरं ठीक आहे, 10-5 मिनिटं कीर्तन आगाव केलं तर काय लगे मीटर जळायला गिरगाव करायचं. हे मीटर तर कोणी दिलंय, पंढरपुरातल्या मालकानं. मग त्यानं मीटर बंद केल्या, उद्या कीर्तन करतो का बाळू. त्यानं नुसता कॉक बंद केला की झालं बंद. करू द्या 10-5 मिनिटं त्याचं. येरी तरी भंगिरे 2-2 वाजू तर मोबाईल इचकीत बसलेतच. हा काय द्यायचा सासरा मुख्यमंत्री आहे लगे, इतके पाहिलेत ते मोबाईल मध्ये. काय दे बायको तर 17 भाईच्या मिरच्या तोडायला जाती. आपण त्या मालकाचं भजन 10-5 मिनिटं आगाव केलं काय आपल्या जोडीत दोंडा पडायला. काय सांगू लागलो. स्फटिकाच्या शिळेवर मालकाला बशिलं. पंढरपुरातले मालक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. आणि देवाच्या पाया असे तळहातावर घेतले आणि देवाच्या पायावर डोकं ठेवलं. डोळ्यातून पडलेलं पाणी कोमट गरम असते. मग आनंदाचे अश्रू असू की दुःखाचे अश्रू असू, पण पाणी कोमट गरम येत असते, कोमट गरम. आणि डोळ्यातल्या पाण्यात साजूक गरम पाण्यानं विटेवरच्या मालकाचे कृतात्रेता युगात भगवान प्रभू रामचंद्राचे पाय डोळ्यातल्या पाण्यानं धुतले. परिणाम असा झाला महाराज, पाणी माझ्या माईंनं पांढरं पडत होतं, हाताहून खाली पडलं की लाल होत होतं. शबरीने विचार केलाय पाणी कसं काय असं असेल, लाल का होत असेल. डोळ्यातलं पाणी तर माझ्या पांढरे, माझ्यात काही दोष असेल का. पण अलगत वाकून देवाचे तळवे पाहिले तर त्याला जखमा झालेल्या होत्या. कारण पितृ आज्ञे करता प्रभू रामचंद्र वनवासात 14 वर्ष 27 दिवस बिना चप्पलचे गेलते, बिना बुटाचे गेलते. काय महाराज, आई वडिलाचा आदर्श सांभाळण्यासाठी जगाचा पाप बिना बुटाचा आणि बिना चप्पलचा चलतोय. आपण किती मायबापाचा आदर करायला पाहिजे. देव जर आई वडिलांना एवढा आदर करत असेल तर आपण का नाही आदर करायचा आई वडिलांचा. महाराज शबरीने विचार केला, माझा विश्वाचा बाप आहे, जगाचा बाप आहे, याला किती त्रास आहे. सहनच झालं नाही आणि त्याच्या पायावर प्राण सोडला. महाराज नुसतं भजन नाही केलं तर भजनाविषयी देवाविषयी प्रेम किती होतं. काही प्रेमाची व्याख्या वर्णन करता येत नाही. एके दिवशी श्रुतीने आणि उद्धवानी द्रौपदीला प्रश्न केलता. श्रुती आणि उद्धव तशा बऱ्यापैकी लोकांचा प्रश्न आहे, पण दोघांचा सांगतो. श्रुतीने आणि उद्धवानी द्रौपदीला प्रश्न केला, द्रौपदी तुला देव श्रेष्ठ का पती श्रेष्ठ. ए द्रौपदी, तुला देव श्रेष्ठ का तुझा नवरा श्रेष्ठ. द्रौपदीनं सांगितलं, माझे मालक माझा नवरा माझे पती श्रेष्ठ आहेत देवापेक्षा. मला श्रुतीनं पकडलं अडकी त्यात. उद्धव हा भगवंताचा मित्र आहे, 9 भक्तीपैकी एक सूत्र आहे उद्धवाचं. आणि त्या उद्धवाने कैचित पकडलं, श्रुतीने कैचित पकडलं. द्रौपदी, कपाळावर कुंकू असताना पतिव्रता स्त्रीने पदराकडून नाटी फाडत नसतात, आणि तू देवाच्या बोटाला पदराकडनं नाटी फाडलीस, त्या अर्थी तुला देव श्रेष्ठ आहे, पती श्रेष्ठ नाहीत. द्रौपदी थोटावून सांगते, श्रुती माते ऐक, तू स्त्री आहे, मी स्त्री आहे, माझं मनोगत लक्षात घे थोडंसं. मला माझे पती श्रेष्ठ आहेत देवापेक्षा. श्रुतीनं सांगितलं आगावपणा करायचा नाही, हे साप खोट आहे. श्रुतीने उद्धवाला सांगितलं, तुम्ही रोज सोबत आहात, विचारा हक्कानं, तुम्हाला ती दादा म्हणते. उद्धवानं सांगितलं, ताई चंद्र सूर्य येतोपर्यंत तुझं नाव जाईल, तुला देता असेल तर उत्तर दे, अन्यथा तू मन माझ्याच्यानं चुकलंय, श्रुतीला असं म्हण. द्रौपदीनं सांगितलं, चूक तिला इतकी केली नाही, त्या अर्थी मी श्रुतीला नमस्कार करणार नाही.
उद्धवानं सांगितलं मग ताई सापचूक केली ना ग. श्रद्धा सांगतो हा, श्रद्धा श्रद्धा. नुसतं भजन नाही केलं महाराज, श्रद्धा होती त्याच्या पाठीमागे, भाव होता, आवड होती. आवडीशिवाय प्रेमाशिवाय भजनाला किंमतच नाही. प्रेम जर नसेल, आवड नसेल, भाव नसेल, त्या भजनाला काय किंमत आहे. उद्धवाने विचारलं ताई, देवही तुला ताई म्हणतो, मी सुद्धा ताई म्हणतो, आमचं बी थोडंफार नाव जाणार आहे, याच्यापेक्षा खुलासा करून टाक, नाही तर सरळ श्रुतीला म्हण माझ्याच्याने एकदा चुकले. ऐक श्रुती, ऐक उद्धव दादा, ऐक ग श्रुते, ऐक 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 ऐक. मला माझा पती श्रेष्ठ आहे. श्रुतीनं सांगितलं, द्रौपदी रडून जिरू नकोस, मी भावनेशी खेळायशी आले नाही. पती जर श्रेष्ठ असेल तर कपाळावर कुंकू असताना पदराकडून नाटी का फाडली. तर द्रौपदीनं सांगितलं, श्रुती पदराकडनं नाटी कपाळावर कुंकू असल्यावर फाडायला नव्हती पाहिजे ग श्रुती, पण लक्षात ठेव, या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याच्या बोटाला चिंधी बांधण्यासाठी नाटी फाडली. त्यावेळेला श्रुती माती इचकीत होती, माती. महाराज इतकं प्रेम देवावर बी होतं आणि पतीवर बी होतं. आणि भजनही त्याच प्रतीत केलं ना. पांडव भजन करत होती. पाहती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आळविती किंवा आठविती, भजन करत होते. शबरीनं नुसतं भजन केलं नाही, तर भजनाच्या पाठीमाग ज्याचं भजन करत होती त्याच्याविषयी आवड किती होती. महाराज देवाला जिनं जन्म दिलाय का, त्या माईपेक्षा शबरीची जास्त प्रेम होतं. तुम्हाला 3 माई सांगतो देवाच्या. 7व्या अवतारात कौशल्याचं रामाविषयी जर प्रेम पाहिलं तर राम वनवासाला गेले हे कौशल्याला माहिती. कौशल्या माता रडल्या, आयर बा प्राण नाही सोडला, फक्त रडल्या. ओंकार बा प्राण नाही सोडला. कौशल्या माता वनवासाला प्रभू रामचंद्र जात असताना शोक केला, रडल्या रडल्या, इतक्या रडल्या की भिंत पाजरत होती पाषाणाची, पण प्राण नाही सोडला. पुढचा मुद्दा ऐका. 2ऱ्या अवतारात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वसुदेव गोकुळात नेत असताना देवकी माता रडल्या, प्राण नाही सोडला. देवकी माता रडल्या, प्राण नाही सोडला. 3री माता ऐका, ही पालन करणारी आई आहे, तिचं नाव आहे यशोदा. 11 वर्ष 53 दिवस हिच्याकडे राहिला. चेंडूच्या निमित्तानं यमुनेच्या डोहात उडी मारली. कृष्ण डोई बुडाला ग. भगवान कृष्ण परमात्मा यमुनेच्या डोहात बुडाले असं कळाल्याबरोबर यशोदा रडत होता. मागे सरे माय पाऊला पाऊली. रडत कृष्णासाठी होती आणि माग सरकत होती. पुढे का सरकत नव्हती, तिला माहित होतं याच्यात काली आहे. रडत होती पण प्रेम कोणावर करत होती, स्वतःवर. मग लक्षात घ्या, यशोदेपेक्षा, देवकीपेक्षा आणि कौशल्यपेक्षा ही भजन करणारी भिल्ल कुळातली शबरी श्रेष्ठ होती. हिनं भजन तर केलंच, पण नुसती प्रभू रामचंद्राच्या पायाची जखम पाहिल्याबरोबर प्राण सोडला. तेचे येणे जाणे खुंटले. येणं जाणं खुंटलं म्हणजे देह सुटून गेला. दिव्य देह उचलला आणि गोलोकात नेऊन बसवला. गोलोकात 18 खुर्च्या होत्या, 19 खुर्च्या. 19 खुर्च्यापैकी 18 खुर्च्यावर योगी, जपी, तपी, सिद्ध, अनुरागी असे सिद्ध पुरुष होते. कोणाला बसता येत नाही त्या खुर्चीवर, फक्त 18 लोक. आणि 1 खुर्ची रिकामी होती. माझ्या माईंनो, तुमच्यातली शबरी जाऊन बसली तिथं. त्याच्यातले काही बोंबलू लागले, हे कोण आहे, कस काय इथं आली. त्याच्यातले काही तात्विक होते, त्यांनी सांगितलं काही ओरडू नका. इथे येण्यासाठी वाहन लागत नाही, इथे येण्यासाठी जिना नाही, इथे येण्यासाठी दरुजा नाही. इथे एक अधिकारी पुण्य, एक तात्विक पुण्य केल्याच्या नंतर इथे येता येते. आपण प्रेमाने तिला विचारलं, बाई यज्ञ नाही, तपश्चर्या काहीच नाही, व्रत 1 पैशाचं नाही, दान मीच रानातले फळं खात होते, साधना कवडीची नाही. मग कशाच्या पुण्यावर आली, फक्त रामनामाचं भजन. नुसतं राम नामाचं भजन. अहो काहीच्या नखाच्या चुंबळी वळल्या होत्या. 80-80, 90-90 फूट डोक्याच्या जटा लांबल्या होत्या. पायाची नख खोऱ्याच्या दांड्या इतकी लांबलेली होती. हाताच्या नखाच्या चुंबळी झालेल्या होत्या. नाना प्रकारच्या साधना केलेली लोक, त्यांना त्यावेळेला त्या खुर्च्या भेटल्यात. आणि भिल्लाच्या कुळातली लावरं चित्र सशे धरणाराची पोरगी,
राम नामाच्या भजनावर त्या खुर्चीवर बसते. तुकोबाराय देवाला हालून विचारतात, देवा अरे ते पद कोणाला भेटतंय का? आणि लावरं चित्र सशे धरणाराच्या पोरीला ही खुर्ची दिली तुम्ही, ताकद काय? तिनं फक्त माझं आवडीनं भजन गायलंय. गुण गाईन आवडी गुना गाई माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी. गुना गाईना आवडी, गुना गाईना आवडी, गुना गाईना टाळ 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 तुझी माझी सर्व जोडी, तुझी माझी सर्व जोडी, गुना गाईना गुना गाईना तुझी माझी सर्व जोडी, गुना गाईना गुना गाईना. नुसतं आवडीनं भजन करण्याची ताकद आहे सज्जनांनो. तुकोबारायाच्या करता म्हणतात, देवा मी आवडीनं गुण गाईल, आवडीनं आवडीनं, नकोय दुसरं काही नकोय. एवढा दर्जा आहे गुण गाण्याचा, एवढी ताकद, एवढी ताकद. महाराज एका वानराने फार सुंदरसं भजन केलं. भजन करणाऱ्याची ताकद किती मोठी बघा. विश्वात गाव सोन्याचं मसन वाटा सोन्याचा फक्त भजन करणाऱ्यालाच भेटला, पुन्हा नाही कोणाला भेटला. महाराज समाधी जर सोन्याची जगात पहिल्यानं कोणाची, सोन्याची समाधी कोणाची जगात पहिल्यांदा झाली असेल तर भाऊ ती वारकऱ्याची समाधी झाली, सोन्याची वारकऱ्याची. त्या वारकऱ्याचं नाव होतं सेठजी गंधमादन नावाचा वारकरी. जीवनभर भजन केलं महाराज. इतकं भजन केलं, इतकं भजन केलं, इतकं भजन केलं, कुंभकर्णानं मारल्यावर प्रेतानं पण भजन केलं. प्रेत प्रेत भजन करीत होतं, प्रेत. चुरा केलता असं, चुरा 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 केलत. हाताला रक्त लागलं आणि त्या रक्तातून राम 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 असा ध्वनी निघत होता. दुपारच्या युद्धाच्या मधल्या इंटरव्ह्यू मध्ये बिभीषण घरी पळत गेला. बिभीषण चुकून बोललो, कुंभकर्ण घरी पळत गेला आणि रावणाच्या कानाला हात लावला. पागल टगुऱ्याच होतं ते, फार अहंकारी होता रावण, फार. रावण फक्त अहंकारानंच बोंबलत गेला, त्यानं घड्याळाचा विचारच केला नाही. त्याला वाटलं टाइम आपला वाट पाहतो का नाही, कशी वाट पाहिजे सुमलाय. याच्याकरता रावण मातीत गेला. तलवारच उपशिली. भाऊ म्हणला, दादा तू यासाठी युद्ध करायलो, आणि तुझा हात काय कापतो म्हणला, डोकं कापणं. अरे याच्याकरता हात कापतो, राम मला आवडत नाही त्याचं नाव माझ्या कानात आलं. म्हणला रामाचं नाव ऐकल्यावर दादा तुला राग येतो, याच्याकरता ऐकवत नाही. रामाच्या पक्षातली माणसं मेल्यावर सुद्धा रामाचं भजन करतेत. इतके इमानदार माणसं त्याच्या सोबत आहेत, म्हणून एकच करतो, त्याची बायको त्याला देऊन टाककडे. पण कुठं ऐकत होता रोगील. नाही म्हणला, नाही देणार, नाही देणार. बघ म्हणला, रक्ताच्या कणाकणामध्ये राम आहे वानरांच्या. इतके इमानदार वानर सोबत आहेत, आपलं जय होत नाही. म्हणला मेलो तरी हरकत नाही, पण देत नाही. ते रगीलच होतं. त्याचा मनका गेला पण तनका नाही गेला. सापडलं संध्याकाळी मारुती रायला. मारुती रायनं तो गोळा उचलला, प्रभू रामचंद्राला दाखवला, मालक गंधमादन वानर आहे. बोंद्रा असते ना गुळाचं, गुळाची भेली ढेप बांधायचं बोंद्रा असतं ना,
काय म्हणता तुम्ही त्याच्याकडे? बारदाना. हा, ते बारदाना, कट्टा म्हणा, पोतडं. असं ते भिजल्या असा चुरा गोळा केल्यावर कसं होतंय, असा गोळा त्याच्या शरीराचा, हाडा मासाचा, त्वचेचा झालता. रामचंद्रांना दाखिला. लक्ष्मणजीने विचारलं, हनुमान जी, शोभतय तुला मालकाच्या हातात मासाचा गोळा देणं? लक्ष्मणजीनं, मारुतीरायनं लक्ष्मणजीकडे पाहिला आणि सांगितलं, लहाने मालक, मासाचा गोळा मालकाच्या हातात देणार नाही, मी माझ्याच हातात घेत नाही, तर मालकाच्या हातात कसं देईल? पण हे मास आगळं वेगळं आहे मालक. कशाचं मास आहे? मास कशाचं असू द्या, पण हे मास रामनाम म्हणते, मोठ्या मालकाचं भजन करते. त्याला लक्ष्मण शांत बसले. प्रभू रामचंद्रानं तो मासाचा गळगोळा घेतला, त्याच्यातलं रामनामाचं भजन ऐकलं आणि हृदयाशी गोळा लावला. वंजळीत घेतला, डोळ्यातल्या पाण्यानं त्याला अभिषेक केला, अवतीत केलं. विभीषण, मी म्हणालो विभीषण, प्रभू रामचंद्र विभीषण नाही म्हणले, राजन. राजा म्हणले, राजा. जी मालक. रावण मृत्यू पावल्याच्या नंतर लंकेचा राजा मी तुम्हाला करणार, त्याच्यातला सुतळीचा तोडा सुद्धा घेणार नाही. पण 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 तुम्हाला राजा केल्याच्या नंतर माझ्या या गंधमादन नावाच्या वारकऱ्याची समाधी सोन्याची करा. पृथ्वीवर जितके देश असतील का, या सर्व देशात सर्वात अगोदर जर सोन्याचं समाधी मंदिर कोणाचं झालं असेल तर ते वारकऱ्याचं झालं. ते गंधमादन नावाचं वारकरी त्याचं झालंय. कारण हा वारकरी ओरिजिनल वारकऱ्याच्या तालमीतला होता ना. ओरिजिनल वारकरी कोण? मारुतीराय. येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. आणि त्या मारुतीरायच्या तालमीतलं गंधमादन. जे म्हणले, रावण मारला, सोन्याची लंका, ती समाधी सोन्याची केली. वेगाच सांगतो, कालांतरानं लंकेत दुष्काळ पडला पाण्याचा. एक जण म्हणला, गिरगावकराच्या गोळ्या संपल्या असतील का? लंकेला चारी बाजूने समुद्राचा येडा आहे, म्हणजे पाणी कमी आहे का तिथं? नाही. मग पाण्याचा दुष्काळ कसा? मी म्हणलं, सुंबळ्या, गोळ्या माझ्या संपल्या नाही, लंकेच्या चारी बाजूनं पाणी होतं, पण प्याच्या कामाचं नव्हतं ना. समुद्राचं पाणी पिता येत असतं का? नाही. आणि पिण्यासाठी पाणी पर्जन्याचं लागतं, पावसाचं लागतं. आणि खंड आवर्षण पडलं. प्रभू रामचंद्राला पत्र गेलं. ते पत्र वाचिल्याबरोबर पत्र जो घेऊन गेला त्याला सांगितलं, का रे तुमच्याकडे उत्सव झाला नाही? पत्राच्या पाठीमागं लिहिलं, वारकऱ्याचा उत्सव राहिला. महाराज, नशिबवान किती वारकरी बघा. कोणाही वारकऱ्याचा सोहळा होईल, पण किती दिवस होईल? त्याचं पोरग जिवंत आहे तोपर्यंत, त्याचा नातू जिवंत आहे तोपर्यंत, त्याचा पंतू जिवंत आहे तोपर्यंत, त्याचा खापर पंतू येतोपर्यंत, त्याच्या पंतूनं रान दुसऱ्याला ऐकलं, म्हाताऱ्याची समाधी जेसीबीनं खांदली. होतं का ते भाऊ? नाही ठोत, नाही ठोत. पण या वारकऱ्याचा उत्सव सांगू किती दिवस आहे? पुढे प्रशांत भाऊ. ह्या वारकऱ्याचा समाधी उत्सव किती दिवस आहे सांगू तुम्हाला? कारण ज्याला उत्सव करायला लावलाय तो अमर आहे. विभीषण मरत नाही, 7 चिरंजीवापैकी एक आहे. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गंधमादनाचा समाधी सोहळा चालूच राहणार. अशा माणसाला लावून दिले. ताकद कशाची? भजनाची. पुढचं ताकद आहे का? समाधी सोहळा चुकला, एक आवर्षण पडलं. विभीषणाला सांगितलं, समाधी उत्सव करा. घरातली सगळी लोक समुद्र स्नानाकरता गेली. पहाटे समाधीचा उत्सव झाला. तो दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया. तो दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया. आणि या चैत्र महिन्यातल्या तृतीयेच्या दिवशी समाधीचा उत्सव त्या दिवशी येत नसतो. पुन्हा शंका हालताल की तृतीयेच्या दिवशी उन्हाळ्यात युद्ध चालू होतं का? माणसं वकील नाहीत. चांगलं किती झालंय त्याच्यापेक्षा फाटलंय किती याच्या मागे जास्त लोकांचं लक्ष असते. पण आदेश दिला म्हणून उत्सव त्या दिवशी केला. मी याच्याकरता सांगतोय, आपल्या आईची पुण्यतिथी कोण्या दिवशी असेल, कोणाच्या वडिलांची पुण्यतिथी कोणा दिवशी असेल, कोणाच्या आजोबाची पुण्यतिथी कोण्या दिवशी असेल, कोणाच्या आजीची पुण्यतिथी कोण्या दिवशी असेल, त्या दिवशी तुमचा एक पाहुणा विधी करून जेव घालत जा. पण या एकादशीच्या उत्सवामध्ये त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठीच उत्सव करत जा. ही परंपरा टिकत राहील.
तसा त्या दिवशी पुण्यतिथी उत्सव नव्हता, पण आपल्याच्यानं चुकला याच्याकरता पुण्यतिथीचा 16-10 पर्यंत आटपला आणि दुपारच्या 12-1 वाजता समाधीतनं आवाज देवाला गेला, देवा जीवनभर तुझं आवडीनं भजन केलंय, नुसत्या तोंडानं नाही देवा. मेल्याच्या नंतर रक्तातला कण कण भजन करत होता. आस्ती मज्जा तंतू अंगावरचा रोम न रोम वानराच्या हाड राम राम म्हणायचे आणि इतक्या निष्ठेनं तुझं भजन केलंय. आणि तुझ्या भजन करणाऱ्या वारकऱ्याचा उत्सव ज्या नगरीतला राजा करतोय त्या राजाला जर पाणी प्यायला नसेल तर ह्या वारकऱ्याला काय किंमत आहे. चैत्र महिन्याच्या कडकडत्या उन्हात तृतीयेच्या दिवशी आभाळ आलं आणि बिभीषणाची नमकेची तृप्तता होईल इतका पाऊस पडला. ताकद कोणाची आहे? वारकऱ्याची. निसर्ग कोणी बदलला? वारकऱ्यानं. वारकरी कोणाला म्हणतात? भजण्याला. भजन्या कोणाला म्हणतात? आवडीनं भजन करणाऱ्याला. मग आवडीनं भजन करणाऱ्या गंधमादन वानरानं पशुच्या कुळात जन्म घेतला. योनी जन्मला मरकट, पशुची योनी. या पशुच्या योनीत जन्मलेल्या वारकऱ्यानं लंकेतल्या चिरंजीव राजाला पाणी द्यावा इतकी निष्ठेनं भजन करणाऱ्या पशुरूपी वानरात वारकऱ्यात इतकी ताकद आहे देवा. मग मला दुसरं देतोच कशाला? गुण गायेन आवडी, गुण गायेन आवडी, अरे हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गायन आवडे, 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 गुण गायन आवडे. हेची माझी सर्व जोडे, हेची माझी सर्व जोडे, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे. हेची माझी सर्व जोडे, हेची माझी सर्व जोडे, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे, आवडे. आवडील फार मोठी किंमत आहे. तुम्हाला जर कोणी लग्नाला बोलिलं आणि लग्नाला गेले आणि ज्यांना आमंत्रण दिलंय तो जर तुम्हाला जेवायला बसा नाही म्हणला, पोराचा बाप पोरीचा बाप जेवायला बसले आणि तुम्हाला जर जेवा नाही म्हणले, तुम्ही जेवता का? का नाही जेवत? कसं नुकतीचा वास येतो का? हा, चपात्या वाळून गेलेल्या असतात का? नाही. कशामुळे जेवत नाहीत माहिती आहे का? प्रेम नसल्यामुळं. मग मला सांगा, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर प्रेम आवडत असेल तर देवाला किती प्रेम आवडत असेल? याच्याकरता आवडीला महत्व आहे. आमच्या सासरवाडीतून मला एकदा आमंत्रण आलं, म्हणे जावाई जेवायला या. मला काही जाणं झालं नाही, आंब्याचे दिवस होते आणि आमची सासरवाडी ओलांडून पलीकडे एक गाव होतं आणि तिथं मला कीर्तन होतं. कीर्तन असल्यामुळे जिथं कीर्तन आहे त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही तुमचं कीर्तन ठेवलंय, तुम्हाला आमच्या इथं जेवावं लागेल. मी उगच म्हणलं त्यांना मंगळवार आहे, मला काय नसतं, मी असे काही उपास धरीत नाही. कशाला उपास धरायचे? ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सांगते तेच उपास, त्याच्या व्यतिरिक्त नाही. कशाला हात लावायचा नाही, इचू निघत असते. पण उगच म्हणलं, ते राग येऊन येईन त्यांना. म्हणलं मला मंगळवार आहे. ते म्हणले कसं काय? म्हणलं आमची इथं कुलाचार आहे. जगदंबेला म्हणलं माफ कर बाप्पा, एवढ्या बार सासरवाडीतल्या लोकांचं समाधान होण्यासाठी माफ कर. आलोत तिकून आम्ही दोघं तिघं होतो, उतरलोत. पाहिली सासरवाडी अशी. दारातून आतमध्ये गेलं तर घरी कोण नव्हतं. बसलो त्या बाजाव. शेजारणीनं आमच्याकडे पाहिलं. मग आमच्या सासरवाडीतले कुठेतरी गेलेले होते, त्याला सांगितलं तुमच्या घरी एक पांढऱ्या शिपीत धोतरावालं कोणतरी आलंय. लागली सासूबाई तिकून. मी दृष्टांतातली सासू सांगायलो, वाक्य नीट ऐका.
मी काय भंगिऱ्या जावा हे काय सासरवाडीत मसडी आल्या बोंबलत झाला. दही खायला आणि दुधासाठी आपलं तिथं बॉके आहेस का काय म्हणलं. पाहिल्याबरोबर पदर गिदर बायाने घेतले. त्याच्या साड्याला पदर होते ना. नाही आता राहू दे. आता तुम्हाला कुठे ऊन लागायले. राहू दे नका घेत जाऊ. तुम्हाला 19 शपथ घेत जाऊ नका. आणि पदराचे पैसे खर्च नका ना. तुम्ही पप्प्याच्या बापाला सांगा जा पदर कापून आणजा म्हणून. कशाला पदर महागाईचा पदर असतो त्याला जर असतोय. कशाला ती पदर उगा आहे का नाही. तुम्ही 50 जण मिटिंगच घ्यायची. पदर घ्यायचीच नाही आणि नाव देऊन टाकायचं हुंडी सोसायटीचे अध्यक्ष. दम नाही कीर्तनाला, दम नाही भागवताला, दम नाही रामायणाला. कशाला करायची कीर्तन. महाराजाला पाकिट देऊन महाराज श्रीमंत करण्यासाठी. या देशातल्या 2 गोष्टी तात्विक आहेत. पैसे अब्जानं जरी असले तरी डायरीच्या पुढून ठेवायचे नाही. डायरीच्या पुढून पैसे ठेवणारा भिकारी नाही, भिकार चोट असतोय. म्हणून पैसे झाकून असावा ही लक्ष्मी आहे. आणि देशाची स्त्री सर्व अंग कपडे घातलेली असावा. तुम्ही देशाची संपत्ती आहात. संपत्ती आहात, देशाची संपत्ती आहात तुम्ही. संपत्ती फार मोठे आहात माझ्या माईनं. तुम्ही फार मोठे आहात, फार मोठे आहात. माझ्या रयतेचा राजा तुमच्यातल्या एका पवित्र स्त्रीच्या पोटात 9 महिने राहिला. काय पवित्र आहात तुम्ही. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप तुमच्यातल्या एका पवित्र माऊलीच्या पोटात 9 महिने राहिले. ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्यातल्या एका पवित्र माऊलीच्या पोटात 9 महिने राहिले. बघाय मोठ्या लोकांचं जीवन. महाराज या विश्वातल्या हिऱ्यांना 9 महिने पोटात सांभाळायची ताकद या पवित्र देशातल्या स्त्रीची, पवित्र देशातल्या स्त्रीची आहे. तुम्ही फार मोठे आहात माहीत. माझ्या माहीत फार मोठे आहात, फार मोठे आहात. आम्ही गेल्याबरोबर जेवायला केलं. पुरणपोळ्या. अचानक गेल्यामुळे आंब खेळा असल्यामुळे आंबे काही मिळाले नाही. मग पुरणपोळीन गावरान तूप. आवड सांगायलो, आवड आवड. मी सांगितलं मला काही ती भजे आमटी सरशी वगैरे शिरशी काय म्हणते तुमच्याकडं सार वगैरे हे काही नको म्हणलं. फक्त पुरणपोळी आणि गावरान तूप. मला काही शुगर नाही, बीपी नाही, काय नाही काय नाही काय नाही. अंजिओप्लास्टी नाही, लोखंड प्लास्टी नाही, लाकूड प्लास्टी नाही, काय 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 विषण काटला कुठला आजार नाही, काय नाही अजून तरी. त्याचा गर्व बी नाही. ते मालकाने दिलेलं शरीर काय ताण. हे बसून कीर्तन करतो. मागे एकदा अपघात झाला त्याच्यामुळं. ते अपघात होत नव्हता पण मी कीर्तनाला जाणं नव्हतं पाहिजे तिथं. मी गेलो गोव्याला कीर्तनाला. गळ्यात शपथ समुद्र पान नव्हतं गेलो. माया गळ्यात शपथ. 5 कीर्तन केले गोव्यात. आमच्या सोबत मी लोक नेलते का त्याला विमानात बसून नेलं. त्या माणसानं लिमिट पैसे दिले. म्हणलं कशाला आपल्याला पचायचे नाही. मग ज्या भजण्याला कधी बिचाऱ्याने त्यांच्या चित्रात विमान पाहिलं नाही त्याला भजण्याला मी विमानात बसून नेलं. पण त्याच्यातले दोघं म्हणले आपल्याला बीच पाहायला जायचं. म्हणलं बीच कशाचा असतो. हो. आणि ते बीच पाहायला गेल्यावर नवऱ्याच्या हातात बाटली आणि बायकोच्या हातात बाटली आणि कपडे जरा काही हिशोबात नव्हते. आणि त्या बीचवरल्या कमी कपड्याच्या बाया पाहिल्या तितक्यात पापानं आमची गाडी उलथली. हो. ते दुसऱ्यानं पाहायला नेल्यामुळं नुसती गाडी उलथली. आणि मलाच जर पाहाचा उल्हास असता तो वाचत नव्हतो. देव म्हणला असता बाळ्या कशाला कीर्तन करायला. समुद्र पाहायला चालला बोंबलत. तर मुद्दाम कीर्तनाचे पैसे खर्चून समुद्र पाहण्याला जाणाऱ्याला कुठं कुठं संसार जळण देव जाणी बापा. हो. या लोकांनी श्रद्धेने दिलेले पैसे कुठं नाही खर्चायचे. महाराज ते अंगावर फुटत असते. गाडी उलटल ती 4 फेब्रुवारी 2019ला 4.5 तासांनी जिवंत घोषित झालो. हे बॉईल जिनला क्रॅक हे म्हणून बसावं लागते. नाही माहीत काय लायकी. माझं वय थोडंच बसायचं. मी चालतोय. मला चालताना काही त्रास होत नाही. मी वारीत चालतोय. कृपा आहे तुमची सगळ्यांची. चला मग गावरान तूप गरम गरम ताटात पोळी सोबत असे 2-4 जण. तेल चमच्यान तूप वाढ चमच्यान वाढ आणि मला रिचीला डबा. मग ते राग आला आणि सोबतच्याला असं कसं म्हणावं. बरं तोंडावं म्हणावं तर सासरवाडी. मग मला राग आला यायच्या इथलं तूप डब्यात ठोचत नाही. संचाल नाही खाऊ दिलं तरी आपण सगळं खाच. तूप वाढा.
तूप वाढा म्हणल्यावर जेवढं गरम झालं तर तेवढं पडलं, बाकीचं कुठं पगळत नाही. मग चुलीच्या जवळ डबा ठेवला तूप गरम करण्यासाठी, आणि ते साईडचा डबा गरम झाल्यावर भोवतालचं गरम झालं, मधला गोळा तसाच होता. ते टाकता टाकता अर्धा किलोचा गोळा सगळा ताटात पडला. आवड सांगायलो, आवड आवड गुणगाईन आवडी, आवडील किती किंमत आहे. ताटात अर्धा किलोचा गोळा पडल्यावर सासू सासूच होती. तिला वाटलं बाई हे महाराज हे चट खाते. तूप कोणाला नसते खाता येत. तूप खाण्यासाठी शरीर बी त्या लायकीचं लागते. असंच एक जण मला म्हणला, लय तूप खाता हो. मग काय झालं, खातो ना. काय बाहेरचंच आणतात, बाहेरचंच खातात. म्हणलं काय हरकत नाही, तू आमच्याकडे, तुला जीव घालतो. त्याला 3 वाट्या तूप खाऊ घातलं आणि शेतात गेलो. डबा घेतला आणि ऊसात गेला. येतो म्हणला. 19 वर्ष झाला अजून नाही आमच्या इथं आला. ते का पचत असते का त्याला, त्याला ताकद लागत असते. अर्धा किलो तूप पडलं. ते सासूला माहित होतं. पुन्हा एकदा सांगतोय हा, दृष्टांतातली सासू सांगायला. खरी सासू इतक्या पुढे बसायला काय, कसं शक्य आहे ते. आणि शहाण्या सासून जावायच्या पुढे जाऊच नाही. फोनवर बोलत असन तर वा वा. जाऊ द्या, कशाला आताच इचकायचं. काळ बदललाय. हे म्हणते मेला लय चरचर बोलू माय. तितकं तूप पडल्यावर आवड तर होती महाराज, पण एवढं तूप खाऊ घाला आवड नव्हती. काय हुशार सासू. ते म्हणलं जावाई. म्हणलं काय मामी. काही नाही, आमच्या इथल्या सटवाईला नवस केलता. सटवाई कळती ना. आणि मसुबाला नवस केलता आणि सटवाईला नवस केला. आमच्या मुलीला जर कीर्तनकार जावाई भेटले तर त्याच्या ताटात 5 घास खाईन. अरे म्हणलं आवड होती. आणि अर्धा किलो तूप पडल्यावर सगळं जावायला खाऊ द्यायचं ना. खाऊ वाटतंय. मसुबाला नवस केला, कीर्तनकार मालक भेटले तर ताटात खाईन. त्याला माहीतच नव्हतं हे किती रगील होते म्हणून. लगेच म्हणलं आमच्याकडे वाटण्या झाल्यात. बाई कशा झाल्या. म्हणलं काय नाही, बांधलेली जागा लहान्याला गेली आणि रिकामी जागा मला आली. बाई ना अशा उभ्या करायच्या ना वाटण्या. अर्धी रिकामी जागा लहान्याला, अर्धी तुम्हाला, ना अर्धी बांधलेली तुम्हाला, ना अर्धी लहान्याला, अशा करायच्या ना. म्हणलं नाही. बाई ना अशा आडव्याच केल्या का. ताटातून बोट ओढ, पगळलेलं 1.5 छटाक तूप माझ्याकडं, 8.5 छटाक त्याच्याकडून, 8.5 छटाक तिकून. मी म्हणलं अरे काम हुकलं गडे. तुपाचा गोळा पलिकून गेला आणि 1.5 छटाक आपल्याकून आलं. मी लगेच म्हणलं तुमच्याकडे इलेक्शन चालू असेल. हो. कस काय वातावरण. नाही भाई आमच्याकडे एकाच पक्षाला किंमत. बर जावाई तुमच्याकडं. म्हणलं आमच्याकडे सारा कालवाच आहे. हो आमच्याकडे सगळा कालवाचे. त्याचाच कालवा झालाय. कोणाकडे जाऊन इथं आपल्याला काऊन नाही कालवाचा. कोणी कोणाकडे उड्या हाणाले तर आपला बी कालवाच. आमच्याकडे सारा कालवाचे. बंदी परत घेतली आणि तोंडाला लावली. दृष्टांत संपला. याला भाव म्हणत असतात का. प्रेम लागते. प्रेम प्रेम प्रेम. महाराज विश्वाच्या मालकाला प्रेम आवडते. गुणगायीन आवडी. आणि आवडीनं भजन करणाऱ्यात एवढी मोठी ताकद आहे. मी कितीतरी वेळेस यूट्यूबवर बोलत गेलो, कीर्तनात बोलत गेलो. तुम्ही यूट्यूबवर ऐकलं असेल. ज्यांना ऐकलं नसेल त्यांना एक 5 मिनिटात पुरावा सांगतो आणि मग ठोकरक मागितो. टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा तृतीयपंथी, 22.5 वर्ष त्याचं वय. टोल नाक्यावर पोटाची खळगी भरण्यासाठी एक 22.5 वर्षाचा तृतीयपंथी, तो एका निष्ठावंत वारकऱ्याच्या सानिध्यात गेला. आणि निष्ठावंत वारकऱ्याने त्याला संदेश दिला, तुला टाळ्याच वाजवायच्यात ना तर भजनात वाजव. आणि 22.5 वर्षाचा तृतीयपंथी
एका जुनाट वारकऱ्याचं ऐकून पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, मारुतीरायाच्या मंदिरामध्ये टाळी वाजन भजन केलं. मरुस्तर भजन केलं, मरुस्तर आवडीनं. परिणाम सांगू, त्याला त्या लागी विमान पाठविले. विमान आलं, त्या विमानात बसवलं, वैकुंठात नेलं. भजन करायला लावणारा वारकरी आधीच वारला, त्याला वैकुंठात खुर्ची भेटली. याही तृतीयपंथ्याला खुर्ची भेटली. आनंदानं कडकडाटून मिठ्या मारल्या आणि तो तृतीयपंथी रडू लागला. त्या पहिल्या वारकऱ्याने विचारलं, का रडतो? म्हणला, मी आवडीनं भजन केल्यामुळं मला विमान नेण्यासाठी आलं, मला स्वर्गात खुर्ची भेटली, पण माझ्या आईला माहीत नाही, बापाला माहीत नाही, भावाला माहीत नाही, बहिणीला माहीत नाही, माझ्या मित्राला माहीत नाही, माझ्या सोयऱ्या धायऱ्याला माहीत नाही, गावातल्या लोकांना माहीत नाही. आज ती लोक माझी निंदाच करतात. त्या जुन्या वारकऱ्यानं सांगितलं, निंदा नाही, चंद्र सूर्य तोपर्यंत तुझ्या नावाचं भजन होणार. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीचे पायी. तर या तृतीयपंथी वारकऱ्याचं नाव गाथ्यात घातलं, अभंगात घातलं आणि रोज सकाळी काकड्यात त्या तृतीयपंथी वारकऱ्याचं नाव घेतलं जाते. तो कोबरा विचारतात, देवा का? तृतीयपंथी जरी असेल, लोक जरी त्याला मानित नसतील, पण त्यानं माझं आवडीनं भजन केलंय, याच्या करता चंद्र सूर्य येतोपर्यंत या पवित्र वारकरी संप्रदायामध्ये अभंगात त्याच्या नावाची वर्णी लागणार. गुणगायीन आवडी, आवडीनं भजन करण्यात ताकद. माझ्या माईंनो, वेश्या व्यवसाय करणारी एक बाई, वेश्या व्यवसाय करणारी बाई, आणि या स्त्रीनं जीवनभर भजन केलं. तिचं नाव आहे महानंदा. कानोपात्रा वेशेचा व्यवसाय करत नव्हती, तिची आई वेश्या होती. महानंदा नियम काय होता? सूर्यास्त झाल्याच्या नंतर पोतभर जरी सोनं आलं तरी कुठल्याही परपुरुषाला आतमध्ये येऊ देत नव्हते. सूर्यास्ताच्या अगोदर जरी एखादा कोणी आला तर त्याला रात्रभर त्याची सेवा करायची, आणि सूर्यास्त झाल्याच्या नंतर गाडीभर जरी सोनं आलं तर त्याला भाऊ म्हणून काढून द्यायची. रात्री स्नान करायची आणि तुळशीपाशी दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय होईपर्यंत भजन करायची. भजन एकटीनं करत असताना कालांतरानं एक माकड आणि कोंबडं पाळलं. तर त्या ज्या दिवशी हिच्याकडे एखादा परपुरुष आला नाही, त्या दिवशी ती पवित्र अधिष्ठानात राहून सोहळ्यामध्ये भजन करायची. तर पहाटे उजडेपर्यंत तिचं भजन चालू असायचं, आणि या भजनामध्ये माकडाचे नख तुटुस्तर नाचायचं आणि कोंबड्याचे नख तुटुस्तर नाचायचं. वाराणसीला विश्वनाथाच्या मंदिरात जाण्याचा योग आला. शेवटची पूजा घडली आणि मंत्रपुष्पांजली देवाच्या अंगावर पडत असताना वानराच्या अंगावर पडली. हिच्याबरोबर त्या लागी विमान पाठविले. कोंबडं बाजूला उभं होतं. वानरान जाता जाता सांगितलं, लांब बांधलं होतं खाना अक्षदा, त्या लागी विमान पाठविले. महाराज, निष्ठेनं भजन करणारी वेश्या, तिला तर विमान पाठिलं, पण हिच्यासोबत चंचल वानर आणि जीवनभर उकंडे करणारं कोंबडं, तुका म्हणे झाली कोंबड्याची परी. ह्याही कोंबड्याला आणि माकडाला भजन करणाऱ्या स्त्रीसोबत विमानात जाता आलं. ताकद कशाची आहे? गुणगायीन आवडी. म्हणून आवडीनं भजन करण्यात एवढी मोठी ताकद आहे. आजचा हा परम पावन पवित्र हरिदिनी, या पवित्र हरिदिनीच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. माझ्या विश्वाच्या मालकाची कृपा हो, जगन्निवासाची कृपा हो, निवृत्तीदादांची कृपा हो, त्र्यंबक राजाची कृपा हो, भगवान गणेशाची कृपा हो, जवळ अधिष्ठान जगदंबेचं आहे त्या जगदंबा माऊलीची कृपा हो, या परिसरातला यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी सर्वांची कृपा हो. हा प्रांत भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत असणारा प्रांत आहे. माझ्या विश्वमालकाची कृपा हो. आजचा पवित्र दिवस वडाळी भोई या नगरीतील आदरणीय श्री कुशाबा कारभारी आहेर, श्री वसंत भाऊ असतील, भाऊसाहेब भाऊ असतील आणि विश्वनाथ भाऊ, हे तीन सुपुत्र आणि यांचे वडील कुशाबा आपल्या मातोश्रीचं मोठ्या श्रद्धेनं 7वं पुण्यस्मरण आजचं एकादशीचं औचित्य हरिदिनीचं औचित्य साधून मोठ्या आनंदाने रात्रीच्या वेळेला सगळी लोक येत असतात. एक भाव असतो. दुपारी जर श्राद्ध केलं तर पत्रिका नसल्याच्या नंतर माणसाला यावं वाटत नसतं. त्यांना माहीत असते आपल्याला पत्रिका नाही, आता यांच्याकडे जेवावं लागेल आपल्याला, अशी भानगड असती. रात्री केल्याच्या नंतर काही संबंध नाही ना, फक्त आवडीचं असेल, वक्ता त्यांना आवडला, लोक येत असतात मोठ्या श्रद्धेनं.
पंचक्रोशीतून तुम्ही एवढी मोठी माणसं आलात, तुम्हा श्रोत्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो. कारण विश्वनाथ भाऊ दुकानदाराचा देव असतो गिऱ्हाईक, दुकानदाराचा देव असतो गिऱ्हाईक आणि वक्त्याचा देव असतो श्रोता. सज्जनांनो, तुमच्याशिवाय आम्ही सोबत नसतो. म्हणून प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. एवढा जरी किती अभ्यास असेल आणि लोक जर पुढे बसत नसतील तर कोणाला सांगतो तू? बाप्याच्या माईला. आणि ती तरी काम सोडून तुझं कसं ऐकल? नाही. म्हणून तुम्ही आमचे देव आहात. श्रोता, वक्ता हा श्रोत्यामुळे शोभून दिसत असतो. तुम्हा सज्जन श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. एवढी जागा असताना सुद्धा तुमची जागा तरी पण अपुरी पडलीच. लोकांना वट्ट्या कट्ट्यावर, लोकांना काही काहींना वरी आपापल्या घरावर बसावं लागले. हो, घरावर बसावं लागले. एवढ्या मोठ्या श्रद्धेनं पंचक्रोशीतून श्रोते जनार्दन आले, माझ्या मायमाऊल्या आल्या. पुनश्च एकदा जाता जाता सांगतो, ज्याचे आईवडील जिवंत असतात त्यानं आपल्या आईवडिलाचं दर्शन घ्यायचं. माझ्या माईनं तुम्हाला सांगतो, घरातल्या सासू सासऱ्याचा आदर करी जा, देव तुमचं चांगलं करेन. माझ्या सोयराबाईसाठी देव साडी नेसला ग माझ्या माईनं. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छिती तयाकुळा. आपल्या मालकावर प्रेम ठेवत जा. एका बाईच्या मालकानं महाराज 59 वर्ष संसार केला आणि 59व्या वर्षी बाथरूममध्ये आंघोळ केली आणि टावेल गुंडाळली. शर्ट घातलं नाही, टावेल गुंडाळली, टावेल. आणि टावेल गुंडाळून दारात बायकोला सांगितलं, माय भिक्षा वाढ. 59व्या वर्षी बायकोला भिक्षा मागितली. माय म्हणून निघून गेले. बाई रडू लागली. बाईनं सांगितलं, देवा, नवऱ्यानं जरी मला माय म्हणलं असेल पण मी नवऱ्याला मालकच म्हणेल, मालकच म्हणेल. काय नियम केला माहिती आहे? काय नियम केला? मालक गेले त्याच्या 3ऱ्या दिवसापासून रोज पहाटेचं जेवण, सकाळचं जेवण असतं का 10 10:30चं, या जेवणाच्या वेळेला 2 ताटं लावायची. एका ताटामध्ये जे काही कण्या आंबाड्या घुगऱ्या असतील, रोजचा केलेला स्वयंपाक, ते ताट त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं आणि ते पान देवघरात ठेवायचं आणि झाकून ठेवायचं. आणि एकच विनंती करायची, पती परमेश्वरा जेवण करा. आणि मग तिनं जेवण करायचं. दुसऱ्या दिवशी ताट उघड्याच्या नंतर ताटात काही सापडत नव्हतं. इतकी तुमच्यातली निष्ठा आहे, इतकी निष्ठा, इतकी निष्ठा, एवढी शक्ती तुमच्यात. महाराज, एका बाईनं मालकाची झोप मोडू नये याच्याकरता वाटीत पाणी घेतलं आणि दक्षिणेकडे तोंड केलं आणि सूर्याला वाटी दाखिलीन पाणी ठेवलं. त्याला सांगितलं, मालकाची झोप मोडली तर पाप लागते आणि तू जर गेला तर संध्या राहते, म्हणून संध्या मोडी नाही पाहिजे आणि झोप नाही मोडी पाहिजे. महाराज, एवढी पतिव्रतेची ताकद मोठी, इतकी मोठी पतिव्रतेची ताकद. तिचे मालक उठल्यावर, स्नान झाल्यावर, संध्या झाल्यावर सूर्य 3.5 तासानं मावळला. तिची देवावरी सत्ता, तिचं नाव आहे लोपामुद्रा. काय शक्ती आहे माझ्या माईनो. माझ्या माईनो, तुमच्यातली एक स्त्री रोज सकाळी गंगेला आंघोळीला जायची आणि आंघोळ करून ओटीपदरात पाणी बांधून आणायची आणि ते पाण्यानं मालकाचे पाय धुवायची. तिचं नाव होतं रेणुका. किती स्त्रिया सांगू माझ्या माईनं तुम्हाला, किती स्त्रिया सांगू. माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची धर्मपत्नी. तुकोबाराय 3 डोंगरावर, कोण्या डोंगरावर भजनाला जायचे पण सांगून जात नव्हते. विटेवरच्या मालकाला विनंती केली, देवा, तुझं भजन करणारे मालक आहेत रे. मी कधी कधी दिवसभर चक्रा मारते आणि दिवस माळेपर्यंत मालक सापडत नाहीत रे देवा. माझ्या मालकांना किती भूक लागत असेल, मला कळावा रे देवा, कळावा. त्या दिवसपासून आणू काय काय क्रिया महाराज. साक्षात्कार झाला आणि जिजाबाईच्या लक्षात आलं, आपले मालक ज्या डोंगरावर जाते त्या डोंगरावर जाणारी पावलं आपण कानाला लावा. पावलं उमटल्याच्या नंतर त्या पावलाला कान लावला. ज्या पावलातून रामकृष्ण हरीचा ध्वनी येतो, ज्या पावलातून विठ्ठल ध्वनी येतो, ते पाऊल तुकोबारायचा. कोणाला कळत होतं? जिजाबाईला. महाराज, फक्त मालकाच्या सेवेतली ताकद आहे. एकदा तुकोबाराय वारीहून आले आणि दूध पाजायला पाठीलं देवाला. रागाच्या भरात गरम दूध नेलं. अग्नीला सांगितलं, अग्नी, मालकाची सेवा निष्ठेने केली असेल तर तुला पतिव्रतेची शपथ आहे, दूध गार होता कामा नये. गरमच टेकलं, होठ सुजले होते त्याचे, त्याने पिऊन टाकलं. तुकोबाराने विचारलं, देवा, आमच्या वेडीनं तुला दूध पाठीलं आणि तू हे गरम का पेलं, तुला गार का करता आलं नाही? पतिव्रतापणाची शपथ घातली होती. तुकोबाराने मान खाली घातली. देवा, तिच्या पातिव्रत्याला तू भेलास. देवानं सांगितलं, तुकोबाराय, मी नाही, विश्वातला प्रत्येक देव पतिव्रतेला भेट असतो. तिची देवावरी सत्ता. मालकाची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे. आईवडिलाची सेवा सर्वोत्तम सेवा आहे. मायबापाच्या सेवे इतकं पुण्य जगात दुसरं कुठलंच नाही. जाता जाता सर्वांना प्रणाम करतो आणि गोड अशा प्रकारच्या स्वर्गीय सौभाग्यवती राधाबाई कुशाबा आहेर ह्या सौभाग्यवती वैकुंठवासी राधाबाईंना गोड असं मातृगेत अधिष्ठान मिळो आणि या 3 पुत्रांना, 2 कन्यांना
या परिवाराला, अहेर परिवाराला गोड अशा प्रकारचा मातृगयेतून आशीर्वाद मिळो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना, पितृदेवांच्या चरणी प्रार्थना. आणि फक्त मोजून 5 ते 6 मिनिटं उठायचं नाही, तुम्हाला कळकळीची विनंती करतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, फक्त 1 मिनिट भीक मागतो. सगळ्यांनी हातवरी करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, विठ्ठल जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली क्षमा पराध महाराज तुम्ही, हरे नाही विचारणाधिकार मागला, क्षमा पराध महाराज तुम्ही, तुका मने ताने सरा राखा पाया पेटी करा, महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम,